विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने कुसुमाग्रज वाचन अभियान प्रारंभ PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गणोरे या ठिकाणी संपन्न झाला। कुसुमाग्रज वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा ते संपूर्ण गणोरे गावामध्ये आकर्षक अशी ग्रंथदिंडी यावेळी काढण्यात आली। ग्रंथदिंडीनंतर PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळामध्ये गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बालग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले। अहिल्यानगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत भंडारी यांच्या संकल्पनेतून व अहिल्यानगर जिल्हा परिषदे शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनातून PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गणोरे या ठिकाणी कवी कुसुमाग्रज वाचन प्रेरणा अभियान संपन्न करण्यात आले। बालवयातच विद्यार्थ्यांच्या अंगी वाचन संस्कृती व वाचन चळवळ कायम राहावी, सोबतच लहान मुलांचा मोबाईल व स्क्रीन टाईम कमी व्हावा या हेतूने PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत सुरू झालेले हे बालग्रंथालय व शिक्षकांच्या माध्यमातून विचारसंपन्न एक पिढी घडेल आणि या देशाचे सुजाण नागरिक घडतील असा आशावाद आपल्या मनोगतातून प्राचार्य सुशांत आरोटे यांनी यावेळी व्यक्त केला। आपली शाळा, आपले विद्यार्थी, आपले गाव याकरता आपणा सर्वांना मिळून सामूहिक प्रयत्न करत आपली भविष्यातील पिढी घडवायची असल्याने सर्वांनी एकत्र येत गावाची शाळा आणि विद्यार्थी घडवून नवा आदर्श जगासमोर ठेवूया असे श्री भाऊसाहेब आंबरे यांनी यावेळी बोलताना आपल्या मनोगतातून सांगितले। PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गणोरे या ठिकाणी कवी कुसुमाग्रज वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अशोक गंगाधर आहेर, श्री सुनील आहेर, अमृतसागर दूध संघाचे संचालक श्री रामदास अण्णा आंबरे, राजेंद्र आंबरे, दत्तात्रय आंबरे, भाऊसाहेब चव्हाण, संजय वागचौरे, विकास खतोडे, विश्वस्त निलेश आंबरे, विश्वस्त किरण आहेर, तज्ज्ञ संचालक प्रवीण मालुंजकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सोमनाथ आंबरे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री दत्तात्रय आहेर, मुख्याध्यापक श्री निहरकर सर, माजी ग्रामपंचायत सदस्य छाया आहेर, माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट आहेर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुमार नवले सर यांनी तर या कार्यक्रमाचे आभार श्री निहरकर सर यांनी मानले।